मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत ते म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल, ओके, शेअर मार्केटचे काही महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघून घेणार आहोत, संपूर्ण शिकून घेणार आहोत. आजच्या दिवशी, आजच्या फ्रायडेच्या दिवशी जर तुम्ही मार्केटमध्ये बघाल ना, तर मार्केट आपला सेन्सेक्स जर तुम्हाला साधारणतः 1,000 पॉईंट्सने खाली पडताना दिसलेला होता. ठीक आहे. आता 1,000 पॉईंटने सेन्सेक्स खाली पडलेला आहे. निफ्टी पण आपली साधारणतः 1%च्या आसपास आज खाली पडलेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, निफ्टीची क्लोजिंग जी आहे ती आलेली आहे पुन्हा 24,000च्या खाली. परत एकदा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा परत एकदा मार्केट पडायला सुरुवात झालेली की काय. कारण की ह्याच्या आधी पण मार्केट पडलेलं होतं याच महिन्यामध्ये, पण त्याने हळूहळू रिकव्हरी पण दिलेली होती. 5% 10% रिकव्हरी पण दिलेली होती. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी सुरुवात झालेल्या आहेत. परत एकदा मार्केट खाली पडायला लागलेलं आहे. ह्याचं एक्झॅक्टली रिझन काय आहे? पुन्हा एकदा मार्केट खाली पडत जाणार का ह्याच्यापेक्षाही, जेवढं आधी गेलं त्याच्यापेक्षाही पडत जाणार का? बरेचसे प्रश्न सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी मार्केट पडण्यामागचं रिझन म्हणजे काय? 4-5 रिझन्स आहेत. पहिलं रिझन म्हणजे काय? तो म्हणजे इन्फोसिसचा रिझल्ट. तुम्ही जर आजच्या दिवशी आयटी सेक्टर बघाल ना, तर आयटी सेक्टर आजच्या दिवशी आयटीचा इंडेक्स 5% पडला. लक्षात घ्या, एखादा स्टॉक वगैरे 5% पडला हरकत नाही. बट जेव्हा इंडेक्स, एखादा मोठा इंडेक्स 5% पडतो, ती खूप मोठी गोष्ट असते मार्केटसाठी. आता आयटी इंडेक्स हा असा इंडेक्स आहे ना, की आयटी सेक्टर असेल, आयटी इंडेक्स असेल, आयटी सेक्टरने गेल्या काही काळामध्ये भरपूर सारे जॉब्स दिलेले आहेत, भरपूर साऱ्या नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत, भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. ओके, आज जे मोठे मोठे पगार भेटत आहेत ते मोस्ट ऑफ दी आयटी वाल्यांनाच भेटत आहेत. अशा प्रकारचा आयटी सेक्टरचा इंडेक्स जेव्हा 5% पडतो, शेअर मार्केटमध्ये आता फायनान्स असेल, बँकिंग असेल, आयटी असेल, हे काही महत्त्वाचे मोठे मोठे इंडायसेस आहेत. त्यातला एक इंडेक्स जेव्हा 5% पडतो, ती मार्केटसाठी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. ठीक आहे. मी तुम्हाला इथे एखाद्या स्टॉक बद्दल नाही सांगत आहे 5% पडला, एक इंडेक्स 5% पडलेला आहे. आता याच्या मागचं रिझन काय? ते इन्फोसिसचा रिझल्ट. इन्फोसिसचा रिझल्ट जो आहे तो थोडासा हवा होता त्या दृष्टीने खराब आलेला आहे. त्यामुळे आणि सोबतच जे काही गोष्टी सांगण्यात आल्या त्यामध्ये असं दिसतंय की येत्या काही काळामध्ये रिझल्ट चांगले येण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. जे पण बियर लोक आहेत त्यांना एक चांगला चान्स भेटला मार्केट पाडण्यासाठी. लास्ट टाइम पण जेव्हा आयटी कंपन्यांचे रिझल्ट आलेले होते त्यावेळेला सुद्धा असंच झालेलं होतं. मोठ्या मोठ्या कंपन्या जे आहेत ते 4-4, 5-5 टक्क्यांनी पडलेले होते. आपण एक काम करूया, आपण ना इथे आयटीचे सर्व कंपन्या एकदा बघून घेऊ की आजच्या दिवशी त्यामध्ये काय झालेलं आहे आणि त्यामुळे आपलं मार्केट पडलेलं आहे. तुम्ही जर बघाल इन्फोसिस जवळपास एक 6-7% आजच्या दिवशी पडलेला आहे. टीसीएस 5% पडलेला आहे. एचसीएल टेक 6%, टेक महिंद्रा 4.5%, पर्सिस्टन्स 6%, कोफॉर्ज 5.5%. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे इंडायसेस ह्या कंपन्या पडल्या. मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्या पडल्या. फक्त विप्रो जे 2%, 1.5% पडलेले, बाकी सर्व कंपन्या 4%पेक्षा जास्त इथे पडलेल्या आहेत. ओव्हरऑल इंडेक्स तुमचा 5 ते 5.5% ऑलरेडी डाऊन आहे. ठीक आहे. आता आयटी सेक्टरमध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे की काय आहे, हा पुढचा प्रश्न आहे. बट आज आपण बघतोय की मार्केट पडलेलं आहे. का तुम्ही जर खाली जर बघाल ना, तर आयटी सेक्टर त्याच्या प्रिव्हियस लो पर्यंत आलेलं आहे. प्रिव्हियस लो पर्यंत इथे आलेलं आहे. ही एक लेवल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे आयटी सेक्टरसाठी. असं मी कुठेच नाही बोलत आहे की तुम्ही जाऊन इन्व्हेस्टमेंट करा, बट ही खूप जास्त लेवल इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही तर म्हणाल की बाबा आम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत किंवा आम्हाला मार्केट संपल्यानंतर कळण्यापेक्षा जर लाईव्ह मार्केटमध्ये आपण अपडेट दिले तर चालेल. याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का? तुमच्यासाठी ना टेलिग्राम चॅनल आपलं ऑलरेडी आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे. तिकडे मी तुम्हाला ह्या आयटी सेक्टरबद्दल ऑलरेडी सांगितलेलं होतं आजच्या दिवशी. पहिली गोष्ट काय करा, व्हिडिओ पॉज करा, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडे जाऊन टेलिग्राम चॅनल आपला नक्की जॉईन करा. तिकडे तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट वेळच्या वेळी येत असतात. ठीक आहे. हे पहिलं रिझन आहे मार्केट पडण्याचं, ते म्हणजे आयटी सेक्टर. सेकंड रिझन मार्केट पडण्याचं काय आहे की आता जे मिडल ईस्टमध्ये जे टेन्शन सुरू आहे, ओके, युएस आणि इराणमध्ये जे काही गोष्टी सुरू आहेत, सध्या तिथे सीज फायर आहे. सीज फायर म्हणजे काय? युद्धविरामाची घोषणा. सीज फायर म्हणजे काय की तात्पुरतं युद्ध, बाबा आम्ही थांबवतोय. तुम्हाला जर माहिती हवी असेल इथे बघा, आपल्या चॅनलवरती ना मी एक व्हिडिओ बनवलेला होता युएस इराण वॉर बद्दल. त्यामध्ये मी सीज फायर बद्दल समजावलेलं असतं की त्या गोष्टी नक्की काय असतात. ते तुम्हाला हवा असेल तो व्हिडिओ बघून घ्या. सोबतच मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती कंटिन्यू बनवतोय. गेल्या 2-4 दिवसापासून चॅनलवरती डेली व्हिडिओज येतात. नक्की बघून घ्या. ट्राय करणार आहे मी डेली व्हिडिओ तुम्हाला द्यायचा आता आपल्या या चॅनलवरती. ठीक आहे. नक्की चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. सेकंड रिझन म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, जे युद्धाचं टेन्शन आहे, जे सीज फायर आहे, ते ऑलरेडी झालेलं आहे. बट ते कधीपर्यंत चालेल, त्यांच्या पण बऱ्याचशा मीटिंग चालू आहेत. मार्केटमध्ये अनसर्टनिटी अजूनही आहे. अजूनही युद्ध संपलेलं नाही, हे लक्षात घ्या. युद्ध फक्त थांबलेलं आहे. तिसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे? विकेंड. आतापर्यंत आपण गेले काही विकेंड जर पाहिले ना, तर असं झालेलं आहे ना
की फ्रायडे सॅटर्डेच्या दिवशीच ना काहीतरी मार्केटमध्ये झालंय, मार्केटमध्ये मोठी अनाउन्समेंट झालेली आहे, ट्रम्प येऊन काहीतरी बोललेले आहे. सो त्यामुळे ना सोमवारच्या दिवशी मार्केटमध्ये खूप जास्त इफेक्ट पडतोय. गेल्या वेळी पण तेच झालं, त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये पण तेच झालं. सॅटर्डे संडे फ्रायडेला काहीतरी होतं, मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येते आणि त्यानंतर मंडेच्या दिवशी जे आहे ते आपल्या इंडियन मार्केटला त्याची झळ पोहोचतो. सो त्यामुळे बरेचसे लोक जे आहेत ना, बरेचसे इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी आजच्या फ्रायडेच्या दिवशीच मार्केटमध्ये आपलं जे काही पोझिशन असतील ते क्लोज करणं पसंत केलेलं आहे. ज्या काही पोझिशन असतात मार्केटमध्ये बऱ्याचशा पोझिशन आज क्लोज झालेल्या आहेत फ्रायडेच्या दिवशी, कारण की अनसर्टनिटी आहे परत एकदा वीकेंडची. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला असाल तर मी आपले जे काही ट्रेड होते टेलिग्राम चॅनलवरती, आपले जे काही ट्रेड होते, म्हणजे समजा आता ऑप्शन सेलिंगचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या ठिकाणी, तर जो काय माझा ट्रेड होता तो मी कालच एक्झिट केलेला होता, मी तुम्हाला सांगितलंही होतं. ओके, सो इथे बघ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती नेतो आणि जे पण मी स्वतः ट्रेड घेतो ऑप्शन सेलिंगमध्ये वगैरे, काल मी सेशन घेतलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की बाबा मी ट्रेड एक्झिट केलेला आहे. सो ह्याचा पण रिझल्ट ठेवतो इथे बघा, प्रॉफिट बुक म्हणून तुम्हाला एक मेसेज दिसेल ज्यामध्ये आपण ऑप्शन सेलिंग ट्रेडमध्ये प्रॉफिट बुकिंग कालच्या दिवशी केलेली होती. सो का? कारण की आपल्याला तो ट्रेड वीकेंडला ठेवायचा नव्हता आणि इव्हन आज पण ठेवायचा नव्हता, म्हणून काल आपण प्रॉफिट बुक केला. सोमवारच्या दिवशी आपण तो ट्रेड परत घेणार आहोत. तो ट्रेड म्हणजे दुसऱ्या एक्सपायरीचा ट्रेड दुसऱ्या गोष्टी करून परत घेणार आहोत. सो नक्की हे अपडेट तुम्हाला हवे असतील, परत एकदा सांगतो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, फ्री चॅनल आहे तिकडे. ठीक आहे, ज्या पण गोष्टी आपण करतो सर्व तुम्हाला आपण त्या ठिकाणी तिकडे सांगत असतो. ठीक आहे, सो 3 रिझन तुम्हाला सांगितले. पहिले रिझन म्हणजे काय की बाबा जो आयटी सेक्टरमध्ये जे आज काय झालेलं आहे ते. सेकंड रिझन म्हणजे काय होतं की यूएस आणि इराणमध्ये जो वॉर चालू आहे. तिसरं महत्त्वाचं रिझन, थर्ड इम्पॉर्टंट रिझन काय होतं की लक्षात घ्या, जसं जसं वॉर चालू आहे तसं तसं ना क्रूड ऑइलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे परत एकदा पाहायला भेटतात. क्रूड ऑइल पण जे आहे ना ते तुम्हाला वाढताना दिसतं. ओके, क्रूड ऑइल परत एकदा तुम्हाला 100च्या वर गेलेलं आहे. क्रूड ऑइल तुम्हाला वाढताना दिसतंय आणि जेव्हा क्रूड ऑइल वाढतं तेव्हा मला सांगा, क्रूड ऑइल जर वाढत असेल तर काय होऊ शकते? क्रूड ऑइल जर वाढत असेल ना ऑब्व्हियसली आपल्या बऱ्याचशा कंपन्यांवरती प्रेशर येऊ शकतं. ऑइल अँड गॅस असेल किंवा पेंट सेक्टर असेल, ह्यावरती प्रेशर येतो. ह्यांच्या किमती, ह्यांचे प्रोडक्ट महाग होण्याची शक्यता असते किंवा ह्यांना मिळणारा तो कच्चा माल आहे. क्रूड ऑइल हा कच्चा माल आहे, सो ह्यांना मिळणारा तो कच्चा माल आहे तो महाग होतो. सो त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी कमी होते, ह्यांना प्रॉब्लेम होतो. सो जेव्हा क्रूड ऑइल वाढतं तेव्हा तेव्हा शेअर मार्केटला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तर जसं की वॉरची सिच्युएशन चालू आहे त्यामुळे क्रूड ऑइल वरती इम्पॅक्ट आलेला आहे, क्रूड ऑइल वाढलेला आहे. क्रूड ऑइल वाढल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो डायरेक्टली बसलेला आहे आपल्या इंडियामधल्या कंपन्यांना आणि त्यामुळे शेअर मार्केटवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे. ठीक आहे, बरेचसे सारे आर्टिकल्स पण आलेले आहेत की पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याचे भाव इंडियामध्ये अजून का नाही वाढलेत, कारण की अजून काही ठिकाणी इलेक्शन चालू आहेत म्हणून. मग असे बरेचसे आर्टिकल्स आहेत की बाबा इंडियामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव लवकरच वाढू शकतात इलेक्शन संपल्यानंतर, जे काही काही स्टेट्समध्ये वगैरे इलेक्शन चालू आहे त्यामुळे. सो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. परत जे ब्रोकर्स आहेत, ब्रोकरेजेसने आपले टार्गेट जे आहे ते इन्फोसिससाठी, आयटी सेक्टरसाठी कट केलेले आहेत, कमी केलेले आहेत. सो त्याचा सुद्धा इम्पॅक्ट डायरेक्टली आयटी वरती पडलेला आहे आणि त्यामुळे आज आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला जी थोडीशी पडझड झालेली दिसली त्याचं कारण हे आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करत असाल, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. आज मार्केट खाली आहे, तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्याची, चांगल्या पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करण्याची. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल तर मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवलेले आहेत. कशा प्रकारे स्टॉक्स फिल्टर करायचे, कशा प्रकारे कस्टम इंडेक्सेस फाइंड आउट करायचे, कशा प्रकारे क्वार्टरली रिझल्टच्या बेसिसवरती स्टॉक शोधायचे, सर्व व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याचा नक्की फायदा घ्या, तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि त्यानंतर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सर्व गोष्टी करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्हाला आपल्या अंडर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्याचीही लिंक दिलेली आहे, जेणेकरून आपला फ्री कोर्स तुम्हाला भेटतो. आपल्या अंडर डीमॅट अकाउंट ओपन केलं तुम्हाला आपला फ्री कोर्स भेटतो, त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. नक्की तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. पुढे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असेल तर आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.